अवैध रेती विरोधात पोलिसांची धडक कारवाई, तब्बल 2 कोटी रुपयाचा साहित्य जप्त। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू आहे। असेच एक उत्खनन नांदेड जिल्ह्यातील वायगाव येथे सुरू असल्याची गुप्त माहिती नांदेड पोलिसांना मिळाली। या माहितीचे खातरजमा करून नांदेड पोलिसांनी पहाटे 5 वाजल्यापासून कारवाईस प्रारंभ केला। दुपारी 3 वाजेपर्यंत ही कारवाई चालली। घटनास्थळी उत्खननाचे साहित्य बघून कुणाचेही डोळे पांढरे होतील असे चित्र होते। या कारवाईत पोलिसांनी एकाच ठिकाणी 17 इंजन, 10 बोट, 30 तराफे, 1 JCB असा सुमारे 2 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे। घटनास्थळी 4 चाकी वाहन जाणे शक्य नसल्याने पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दुचाकीवर बसून स्वतः घटनास्थळी गेले। या प्रकरणी पोलीस विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करीत आहेत। रेती नियंत्रणाची जबाबदारी महसूल विभागावर असताना महसूल विभाग मात्र कारवाईमध्ये फारसे स्वारस्य दाखवत नाही। ज्या भागात रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते त्या भागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्यावर शासन आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे। जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन जिथे सुरू आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिला आहे। हाँ, ते आमची सर्व टीम, LCVची टीम आणि अजून पोलीस स्टेशन वगैरेची टीम, हेडक्वार्टरची टीम रात्रीपासून हा प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनमध्ये होता आणि हा एक मोठी कारवाई आहे। मला वाटतं की हा रेतीचे जे इलिगल एक्सकव्हेशन आहे त्या रोखण्यासाठी हा एक चांगली कारवाई राहणार आणि त्याबद्दल आमची जे टीमने मेहनत घेतलेली आहे त्यांना मी अभिनंदन करतो। ते महसूलने बी सुद्धा काल मला वाटतं कारवाई केलेली आहे आणि 14 नाही असा 16 इंजन, एक इंजनमध्ये पडलेला आहे ते असेल टोटल 17 इंजन, जवळपास 60 तराफे, 5-6 बोट आहे आणि 3 लहान बोट असा एक आणि एक JCB असा एक मोठी कारवाई दिसतो। सर, अमाऊंट किती असेल या सीझरचं? अमाऊंट आता आपण कॅल्क्युलेट करू, पण मुद्देमाल तो असंच दिसतो। 16 इंजन जवळपास आहे, एक मध्ये पडलेला आहे 17 इंजन, 60 तराफे, एक JCB, 5-6 मोठा बोट आहे आणि 3 लहान बोट आहे। सर, किती आरोपी ताब्यात आहेत किंवा काय FIR? आरोपीची आता निष्पन्न करून त्यांच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालणार। जवळपास 1.5 कोटी वरचे मुद्देमाल आहे असं आमच्या टीमचं म्हणणं आहे की 1.5 कोटीचे वरचे मुद्देमाल राहणार आणि सध्या आरोपी जे आहे जे एक्सकव्हेशनमध्ये होता सकाळी 2-4 ते पळून गेलेला आहे आणि त्यांना शोध घेऊन नाव निष्पन्न करून वर्कर्स असो, कॉन्ट्रॅक्टर्स असो किंवा जे काही मेन सूत्रधार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू होणार। काही गुन्हा सोनखेडमध्ये दाखल होणार, काही ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणि एक लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये। तर गुन्हे दाखल करून जे काही इन्व्हॉल्व आहे, ट्रान्सपोर्टेशन असो, एक्सकव्हेशन असो, लेबर प्रोव्हायडिंगमध्ये सर्ववर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या होणार।